आपण या स्पर्धेच्या काही नियमावली आहेत त्या रिपीट करतोय. प्रो गोलंदाजी या स्पर्धेत चालणार नाही. जर फेकी गोलंदाजी केली तर नो बॉल दिला जाईल प्लस 2 धावांची पेनल्टी आणि तो गोलंदाज संपूर्ण या स्पर्धेत त्याला गोलंदाजी करता येणार नाही. मॅच 6 षटकांची आहे. 4 गोलंदाजांचा वापर आपण पाहिलं तर इथे करायचा आहे. 2-2, 1-1 याप्रमाणे गोलंदाज तुम्ही त्या ठिकाणी गोलंदाज वापरू शकता, गोलंदाजी करू शकता. एका लाईनीत एका ओळीत मैदानात जायचे, एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या बाहेर यायचे. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. 30 मिनिटांचा कालावधी आहे. 25 मिनिटात 5 षटकं टाकणं बंधनकारक आहे. 5 षटकं जर 25 मिनिटात टाकली गेली नाही तर शेवटच्या षटकाला एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जाणार आहे. याची प्रत्येक टीमच्या कॅप्टन आणि खेळाडूंना विनंती आहे. ग्रुप बी ला होते सुरुवात. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 6. इथे आपण पाहिले तर पहिला चेंडू मात्र चाल सीमा पार षटकार. संघ मालक आपण पाहतोय उमेशदादा रोटे, युवा मंच वडगाव श्री 11 संघ इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती इथे आपण पाहिले तर आक्रमण केले, षटकार येतोय. 6 धावांनी संघाचं खातं मैदान उघडले. शुभम जाधव, रितेशला देखील आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती विष्णू जाधव. यावेळेचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. चेंडू मात्र चाईल. 1-2 टप्पा घेत सीमा पार चौकार. 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातो धावपलकोती. इथे आपण पाहिलं तर आकडे बदलताना पाहायला मिळतात. एक षटकार एक चौकार देखील आपण पाहिले तर खेळलाय. 2 चेंडू आणि 10 धावा दोन्ही देखील आपण पाहिले तर ताकदवान टीम आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळत आहेत. ग्रुप बी मधील गट ब मधील पहिला सामना आपण पाहतोय. जीवा 11 पोलीस लाईन विश्रांतवाडी आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर वडगाव शेरी 11 अर्थातच उमेशदादा रोटे युवा मंच टीम आपण पाहतोय. एक षटकार एक चौकार आणि तिथे आपण पाहिलं तर एक व्हाईट बॉल येतोय. एक खराब चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे येतोय. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 चेंडू 11 धावा. गोलंदाज विष्णू. यावेळीचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू पुन्हा एकदा जाईल ऑन साइडला मिड विकेटच्या मात्र पलीकडे चौकार. तो इथे बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. इन ऍक्शन जबरदस्त फटकेबाजी. पुन्हा रिव्हरचा फटका होता आणि तिथे आपण पाहिलं तर फटका फसलाय. झेल टिपलाय. पहिला विकेट चोईल पतन. पहिला बॅटर शुभम जाधव इथे मात्र बाद. ओम आपण पाहिलं तर भाबड इथे झेल टिपतायत. पहिलं विकेट चोते पतन. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 25 धावा. न्यू बॅटर नागेश पुजारी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. उमेशदादा रोटे युवा मंच वडगाव शेरी 11 या टीम कडनं नवीन फलंदाज संघनायक नागेश पुजारी. पहिलं षटक संपले. धावपलकोती बनवलं जात आहेत. एक गडी बाद 25 धावा. षटक क्रमांक 2 इथे आता सुरू होताना पाहायला मिळेल.
पहिल्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर संपले आणि षटक क्रमांक 2 इथे आता सुरू होताना पाहायला मिळते. ओम भाबड येत आहेत गोलंदाजीच्या मार्क होती. त्यांनी एक सुंदर सेल टिपला, विकेट मिळवून दिली, ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून दिला आणि तेच आता गोलंदाजीच्या मार्क होती पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी षटक क्रमांक 2 ओम भाबड, बॅटिंगसाठी नागेश पुजारी, रितेश मंडल ही जोडी आता पाहायला मिळते. नागेश नॉन स्ट्राईकला, रितेश स्ट्राईकला. पहिला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, अडवलाय, फेकी सुरेख आहे, बॅकअप केलाय, तोपर्यंत रनआउटची संधी, बॅटर बाद, आउट, रन आउट, फलंदाज बाद. आपण पाहिलं तर रितेश इथे आपल्याला रनआउटच्या रूपानं बाद होते. नागेश पुजारीच्या सोबतीला आणि साथीला नवीन बॅटर आलोक तिवारी, तो देखील आता इथे बॅटिंगसाठी आपण पाहतोय. दुसरं षटक मैदान सुरू आहे. 2 गडी बाद 25 धावा. पहिलं षटक फार मागणे ठरले विष्णू जाधवचं. त्या षटकात 25 धावा आल्या. तर ज्याप्रमाणे बॅटर शुभम जाधव बॅटिंग करत होता, विष्णू जाधवला अगदी गोलंदाजी करत असताना अगदी प्रचंड तो अचंबित झाला होता. कशा प्रकारे गोलंदाजी करावी, कुठे टप्पा टाकावा, कोणत्या लाईन लेंथनं गोलंदाजी करावी, इथे प्रचंड मोठे प्रश्नचिन्ह विष्णू समोर आपण पाहिले आणि त्यानंतर काही धावा त्या मात्र बनवल्यात. आखूट टप्प्याचा चेंडू होता, फटका मात्र केला, टिप्ड विकेट, सीमा पार. एक टप्पा घेत नागेश पुजारीच्या बॅटमधून बाहुबली चौकार. रन 29वा धावफलक नागेश पुजारीला आपण पाहतोय. गेली कित्येक वर्षे तो आपल्याला वडगाव शहरी परिसरातून क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केलाय मिड ऑफला. थँक्यू. शेवटचा एक चेंडू षटकातील बाकी आहे. 2 गडी बाद 38 धावा. ओमनं 5 चेंडूत खर्च केला 13 धावा. इथे देखील टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळतोय. काय कमालीचा चेंडू होता. खतरनाक पिचिंग होताना पाहायला मिळतोय. जसा टप्पा पडला ना, आउटसाइड द ऑफ स्टंप वळण घेताना पाहायला मिळतोय. आउट स्विंग होतोय आणि सुंदर गोलंदाजी आपण ओमकडनं पाहिली. पहिल्या षटकात विष्णूच्या 25 धावा, ओमच्या षटकात 13 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. उमेश दादा रोटे युवा मंच वडगाव शहर 11 संघ बनवतोय. 2 गडी बाद 38 धावा, 38 रन, लॉस ऑफ 2 विकेट. चला विनंती आहे थोडीशी घाई करा.
मी सुरुवातीला सांगितलं 30 मिनिटांचा कालावधी एका डावासाठी आहे. 5 षटकं 25 मिनिटात करणं बंधनकारक आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा, जेणेकरून तुम्हाला पॅनल्टी बसणार नाही. शेवटच्या षटकात एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जाणार नाही, याची दक्षता आपण बाळगा. वेळ वाचवा, पटपट गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज झाल्यानंतर क्षेत्ररक्षण चेंज करा, बदल करा. इथे देखील आपण पाहते फटका डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळत नाही. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलकोती बनवलं जातात. 2 गडी बाद 39. षटक क्रमांक 3 मैदानावरती आहे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 36 चेंडूंचा एक डाव तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील दोनही टीम आपण रिपोर्टिंग करा. फुल टॉस चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली, चेंडू मात्र जाईल तिथे मात्र सीमा पार. चौकार. तर फार महागडा या खेळपट्टीवर त्याने विकेट होती ठरलेला आहे. पहिल्या षटकात 25 धावा, यात 2 चेंडूत 5 धावा, धावफलक 43, 2 गडी बाद. एक विकेट जरूर त्यांना मिळवली, परंतु काही खराब चेंडू देखील केलेत. फुलटॉस चेंडू बॅटर आपण पाहिलं तर मिडल करताना पाहायला मिळतात, त्यामुळे कमबॅक करावं लागेल. इथे चांगला चेंडू होता, शरीरभेदक मारा नागेश पुजारीसाठी, रनआउटची संधी, पैकी सुरेख आहे परंतु बॅकअप केलाय. तोपर्यंत कोणतीच धाव नाही. एक धाव येईल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल लेग बायच्या रूपानं. अतिरिक्त अवांतर धाव, 2 गडी बाद 44 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. जिवा 11 पोलीस लाईन विश्रांतवाडी विरुद्ध वडगाव शेरी 11 टीम आपण पाहतोय. उमेश दादा रोटे युवा मंच मैदान ती पाहायला मिळतोय. 44 रन, लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 विष्णू आलोक तिवारीसाठी चेंडू होता, पंचकळ होत आहेत. व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलकोती बनवलं जात आहेत. 45 रन, लॉस ऑफ 2 विकेट, 2 गडी बाद 45. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र केलेला आहे. टीप मिड विकेटला गॅपमध्ये एक टप्पा घेत चेंडू मात्र चाल सीमा पार. आलोक तिवारीच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. रक्षक तैनात, सेल सुटला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस, लिओ कॅचेस, चितो मॅचेस, अवघड जेल सोपेकर आणि सामने सिंका. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक सिंगल येते. 2 गडी बाद 50 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. जिवा 11 टीमकडनं छोट्या छोट्या चुका होत आहेत, धावा येतात, स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलकोती बदलतायत आकडे. एक चेंडू बाकी. तिसरं षटक. गोलंदाज विष्णू जाधव टू नागेश पुजारी. यावेळीचा चेंडू होता, लेग स्टंपवरती पुन्हा अटॅक केलाय, चेंडू खेळून काढलाय स्कोअर लेगला, तिथे एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट पळून पूर्ण. षटक क्रमांक संपेल. तिसऱ्या क्रमांकाचं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 52 धावा. 52 रन, लॉस ऑफ 2 विकेट. उमेश दादा रोटे युवा मंच वडगाव शेरी 11 या टीमनं बनवल्यात 52 धावा, 2 गडी बाद. चौथं षटक करण्यासाठी गोलंदाज ओम भाबडला आपण पाहतोय. 2 गडी बाद 52 धावा. टॉप ऑर्डरच्या काही विकेट गमावल्यात. तिसरं षटक संपलंय. षटक क्रमांक 4 इथे आपण पाहिलं तर सुरू होते. 36 चेंडूंचा एक डाव देखील आपण पाहतोय. 6 षटकांची आणि 6 ओव्हरची मॅच देखील मैदान ती पाहायला मिळते. 52 रन, 2 गडी बाद 52. वडगाव शेरी 11 आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय जिवा 11 पोलीस लाईन विश्रांतवाडी ही टीम देखील आपण पाहतोय.
दोन संघात प्रचंड मोठं युद्ध. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातात आपण पाहतो एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक केला ते ओमकडनं. चांगलं पुनरागमन करतोय, चांगली वापसी तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणात छोटे छोटे बदल केले जात आहेत. विकेटच्या पाठीमागे एक शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड पॉईंट, शॉट कव्हर, डीप पॉईंट, डीप लॉंग ऑफ, लॉंग ऑन. यावेळीचा चेंडूचा स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. चुकी होईल, चुकीला माफी नाही. चेंडू मात्र चाल सीमा पार. एक टप्पा घेत चौकार. दोन गडी बाद 56 धावा. षटक क्रमांक 4 मैदान होती. अब तक 56. आलोक तिवारीसाठी चेंडू होता. विकेटच्या पाठीमागे फार मोठी गलती. छोट्या चुका पडतायत प्रचंड महागात. थर्ड मॅन फाईन लेगला चेंडू समजू शकत नाही. लॉंग स्टॉप मध्ये आलाय बाईचा. अतिरिक्त अवांतर चौकार. बोनसच्या रूपानं धावा येतात 4. चौकार येतोय. स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलकोती आपण पाहिले तर इथे आकडे बदलत आहेत. स्कोर कार्ड त्याने धावपलकोती 2 गडी बाद 60 धावा. यावेळीचा चेंडूता पुन्हा एकदा हवेत उडवलाय. चेंडू मात्र चाल सीमा पार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. तडाके बंद षटकार. दोन गडी बाद 66 धावा. षटक क्रमांक 4 मैदान होती. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट फाउंडेशन आणि धानोरी स्पोर्ट्स क्लब दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्लेइंग 11 जमा करा. संघनायकांना विनंती आपण टॉससाठी संपर्क करा. एक इनिंग एक डाव संपल्यानंतर पुढील मॅचचा टॉस बंधनकारक आहे. तो कंपल्सरी होणार आहे. जी टीम उपस्थित राहणार नाही त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवलाय. पैकी सुरेख आहे. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. नागेश पुजारी 7 चेंडू 17 धावा. आलोक तिवारी 9 चेंडू 18 धावा. दोन्ही बॅटरनं 2 चौकार 1 षटकार, 2 चौकार 1 षटकार या प्रकारे बॅटिंग केलेलं आहे. स्ट्राईक रेट आपण पाहिलं तर नागेश पुजारी 243, आलोक तिवारी 200. जबरदस्त बॅटिंग. मॅन इन फॉर्म. प्रचंड क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारा खेळ या दोन्ही खेळाडूंकडनं आपण पाहतोय. ओम भाबड देखील थोडासा मागणं ठरलाय. इकॉनॉमी फार मोठ्या प्रमाणात आहे. 13.09. यावेळीचा चेंडूता चेंडू मात्र जाईल नागेश पुजारीच्या स्लॉट मधून थेट पलीकडे रोडवरती षटकार. चार षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 73 धावा. 73 रन, लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे उर्वरित 12 चेंडू ते मात्र बाकी आहेत. शेवटचे 12 चेंडू देखील आपण पाहिले तर इथे मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ देखील इथे आपण मैदान ती पाहणार आहोत. चला विनंती आहेत राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्सचे कॅप्टन, धानोरी स्पोर्ट्सचे कॅप्टन आपण टी शर्ट परिधान करून या. दोन्ही टीम आपली प्लेइंग 11 जमा करा आणि टॉससाठी या. त्र्याहत्तर धावा धावपलक होतात. 2 विकेट गमावल्या. षटक क्रमांक 5 इथे आपण पाहिलं तर सुरू होतंय. फुल टॉस चेंडू आणि तिथे आपण पाहिलं तर बॅटर आलोक तिवारी क्लीन बोल्ड, फलंदाज बाद.
आपण पाहिलं तर धावपल होती 3 गडी बाद 73 धावा. राजूदास चव्हाण यांच्या पहिल्या चेंडूवरती विकेट येते. विकेट टेकर गोलंदाज आहे. विकेट घेणं त्यांच्या रक्तात आहे. जिंकणं हारणं तर ती जंगलात पाहायला मिळतात आणि पहिल्या चेंडूवरती विकेट इथे मिळवताना पाहायला मिळत आहेत. अलोक तिवारी बाद होत आहेत. न्यू बॅटर नवीन फलंदाज उंच पुरा बॅटर तगडा ताकदवान अजित पाटील तो मात्र बॅटिंगसाठी मैदानात आलाय. 3 गडी बाद 73 धावा. 5वं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. इथे आपण पाहिलं तर पंच कळवतील व्हाईट बॉल खराब चेंडू अतिरिक्त अवांतर धाव. धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड 74 रन 3 गडी बाद 74 धावा. 5वं षटक मैदान ती सुरू आहे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आहे. राजूदास चव्हाण समोर अजित पाटील गोलंदाज टू फलंदाज. या वेळचा चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू देखील आपण पाहिलं तर अडवलं चालेल. तोपर्यंत काही धावा येतात. धावपल कोत आणि स्कोर कार्ड ती आकडे आपण पाहिलं तर बदलत आहेत. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर इथे पुढे जाते आणि स्कोर कार्ड ती बनवल्या जात आहेत. 75 रन 3 गडी बाद 75 धावा. इथे देखील आपण पाहिलं तर फटका फसलाय. झेल तिथे मात्र टिपला गेलाय. फलंदाज बाद. विकास मोरे यांचं एक सुंदर झेल आपण मैदान ती पाहिलाय. 75 धावा धावपल होती. 4 गडी बाद. 5वं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. रोहन पवार अजित पाटीलच्या सोबतीला आता बॅटिंगसाठी येत आहेत. चला बॅटर चला ना. फलंदाज थोडी पावलं उचला. तुम्ही जर इतकं रमत गमत गेले तर शेवटची मॅच व्हायची नाही. त्यामुळे विनंती आहे की थोडं सहकार्य करा. वेळ फार महत्वाचा आहे. यानंतर अजून एक मॅच आहे. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघाचे कॅप्टननी प्लेइंग 11 दिलेलं आहे. धानोरी स्पोर्ट्स क्लब आपले कॅप्टन अजून आलेले नाहीत. दोनही कॅप्टनना विनंती आहेत. एक इनिंग झाला टॉस होणार आहे. रिपोर्टिंग आणि प्लेइंग 11 फार महत्वाचे आहे. इथे देखील आपण पाहिलं तर फटका खेळला. डीप मिड विकेट काऊ कॉर्नरला आपण पाहिलं तर चेंडू अडवला जाईल. कमलेश पाटील तिथे आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. चेंडू देखील आपण पाहिलं तर अडवताना पाहायला मिळत आहेत. चांगले एफर्ट्स आपण पाहिलं तर कमलेश पाटील यांच्याकडनं आपण पाहतोय. 76 धावा धावपल होत्या. 4 विकेट गमावल्यात. 5वं षटक सुरू आहे. ओव्हर पिच चेंडू होता आणि तो देखील मात्र चाल सीमा पार. 6 रन षटकार. थँक्यू समीकरण. आता इथे आपण पाहतोय मॅच देखील रोमर्सचे आहे. शेवटचे काही चेंडू आपण पाहिले तर शिल्लक आहेत. 7 चेंडू पहिल्या डावातील बाकी आहेत. 82 रन धावफलक 82. यावेळीचा चेंडूचा फटका फसला. चेंडू पडेल नॉमेन्स लँड वरती. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. धावफलक होते. आकडे देखील आता बदलताना पाहायला मिळतील. शेवटचे काही चेंडू आपण पाहिले तर इथे बाकी आहेत आणि धावफलक होती 4 गडी बाद 84. 84 रन. चला शेवटचं षटक आहे. विनंती आहे थोडं स्पीडअप करा. शेवटचं षटक सुरू होतं. यानंतर छोटंसं इनिंग ब्रेक होणार आहे. 6 षटकांची मॅच आपण पाहतो. बनवलं गेला 4 गडी बाद 84 धावा. धनंजयजी बडे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. जीवा 11 हा संघ आपण पाहतो. इथे मैदान ती पोलीस लाईन विश्रांतवाडीचा संघ आहे. धनंजय बडे या संघाचे संघ मालक टीम ओनर आहेत.
गोलंदाज इथे मात्र चेंडू खेळलाय सरळ बॅटने समोर एक उत्तुंग प्रहार सेल सुटलाय आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू अडवला चालेल तोपर्यंत काही धावा येत आहेत धावपल कोणते आकडे बदलत आहेत षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे गोलंदाजी देखील आपण पाहतो इथे मैदानाती 4 कडी बाद 86 धावा शेवटचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे यावेळेचा चेंडू होता तो देखील मात्र खेळलाय टीप लॉंग ऑन सीमा पार 6 रन षटकार सर्वाधिक हायएस्ट स्कोर वडगाव शेरी 11 टीम कडनं 92 92 4 गडी बाद यावेळीचा चेंडू आणि पुन्हा जाईल सीमारेषा पार 6 रन षटकार पासून आपण पाहिलं चांगल्या गोलंदाजांसमोर फलंदाजांचा कस लागत होता परंतु पोलीस लाईनच्या गोलंदाजी अटॅक वरती वडगाव शेरी 11 तुटून पडलाय पुन्हा एकदा चांगला फटका होता जमिनीच्या समांतर क्षेत्ररक्षक तैनात आहे चेंडू अडवेल तोपर्यंत एक सिंगल येईल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल धावपल कोती इथे आपण पाहिलं तर बनवले जातात 99 टेक्नॉलचा वापर केला तिसऱ्या पंचांकडे देखील आपण पाहिलं तर रेफर केलेला आहे तर अंपायर चेक करतील गोलंदाज तोपर्यंत राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्सचे कॅप्टन दानोरी स्पोर्ट्सचे कॅप्टन प्लेइंग 11 जमा केले असेल तर आपण टॉसला या पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत दानोरी स्पोर्ट्स क्लबचे कॅप्टन आले आहेत नो बॉल आणि 2 धावांची पॅनल्टी मिळतील 3 धावा 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल अतिरिक्त अवांतर धावा फार मोठ्या प्रमाणात येत आहेत स्कोर कार्ड त्याने धावपल कोती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये बंद आहे नो बॉल त्यावरती 2 धावांची पॅनल्टी पळून पूर्ण केली 1 धाव म्हणजे आत्ताच्या धावा 9+3 4 धावा अंपायर सर बरोबर ना रमजान सर आत्ताची 1 धाव पॅनल्टीच्या 2 नो बॉल 4 धावा 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल 102 3 अंकी धावसंख्या धावपलकोती बनवली जाते 100 ओलांडल्यात एकदा जोरदार टाळ्या वाजवा वडगाव शेरी 11 संघ आपण पाहतोय काय जबरदस्त कामगिरी करतोय उमेश दादा रोटे युवा मंच संघ या स्पर्धेत करतोय शतक पूर्ण 102 102 धावा या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या बनवणारी टीम वडगाव शेरी 11 अर्थात उमेश दादा रोटे युवा मंच यावेळीचा चेंडू होता फ्री हिट बॉल जाईल सीमा पार चेंडू मात्र आउट ऑफ दी पार्क आउट ऑफ दी स्टेडियम षटकार ती सुरू आहेत अंतरंग साऊंड आपलं सुमधुर संगीतातून मनोरंजन करतायत परंतु षटकार चौकारांची आतषबाजी फटकेबाजी प्रेक्षकांची मन जिंकणारा खेळ आज वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग मध्ये तो देखील आपण इथे पाहिलाय धावा येतात स्कोर कार्ड होते आकडे बदलतायत शेवटचा चेंडू पहिल्या डावातील 110 धावा सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत उभी केल्या ते आजच्या पहिल्या दिवसात 110 110 धावा यावेळीचा चेंडूचा फ्लिक केलाय गॅप मोठा क्षेत्ररक्षक दूर चेंडू सीमा पार धावा मिळतील 4 येतोय चौकार
आभारी आहोत. 4 गडी बाद 114 धावा, 6 षटकं देखील आपण पाहिलं तर संपतायत. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. 36 चेंडूमध्ये बनवायच्यात 115 धावा. धानोरी स्पोर्ट्स आणि राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्सचे कॅप्टन आपण या पुढील मॅचचा केला तो टॉस. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. टॉस या ठिकाणी केला जातोय. कॅप्टन विनंती आपण या टॉस आपण संपन्न करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल मात्र केला जातोय. एका लाईनीत एका ओळीत देखील चिवा 11 पोलीस लाईन विश्रांतवाडीचा संघ मैदानाच्या बाहेर येतोय. तर एका लाईनीत एका ओळीत मैदानात दाखल होती टीम वडगाव शेरी 11 अर्थात उमेश दादा रोटे युवा मंच. हा संघ देखील आपण पाहिलं तर एका लाईनीत एका ओळीत तो देखील होतो मैदानावरती दाखल. टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाणेफेकीचा कौल आता संपन्न केला जातोय. धानोरी स्पोर्ट्स धानोरी आणि त्यांच्या विरुद्धमध्ये राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये आपण पाहिलं तर यानंतरची असेल मॅच. त्यामुळे कॅप्टनना विनंती असेल आपण या पुढील मॅचचा केला जातोय टॉस. नवीन चेंडू आपण मैदानात देतोय. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपला. 114 बनवल्यात. 115 धावांचं टार्गेट मात्र सेट केलेलं आहे. 36 चेंडू आणि 115 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. बनवल्या जातील की रोखल्या जातील ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. चला बॅटिंग करणारी टीम जीवा 11 पोलीस लाईन विश्रांतवाडी संघ आपल्या आघाडीचे सलामीचे बॅटर पाठवा. लगेच आपण दुसऱ्या डावाला करतोय सुरुवात. आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात आदरणीय नितीनजी वेताळ सरांना. कॅप्टन विशाल भाऊ टिंगरे आपण टॉससाठी या. धानोरी स्पोर्ट्स क्लबचे कॅप्टन टॉससाठी या. प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. यानंतरची मॅच आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब विरुद्ध धानोरी स्पोर्ट्स क्लब या दोन संघात असेल 6 षटकांची 6 ओव्हरची मॅच. दोन्ही कॅप्टन या प्लीज रिपोर्ट. कॅप्टन या मान्यवर उपस्थित झालेत. आपण टॉस करतोय. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीगचे आयोजक सन्माननीय असलमभाई खान यांना विनंती केला तर आपण या आपल्या शुभास्ते आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचचा टॉस आपण करतोय. टॉस या ठिकाणी आपण करतोय. दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत. राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स आणि धानोरी स्पोर्ट्स. यानंतर आपण पाहिलं तर इथे करतोय आपण टॉस केला जातोय नाणेफेकीचा कौल. पुन्हा ऐकूयात नितीनजी वेताळ सर. थँक्यू उत्तम सर. खरंच तुमचा आवाज उत्तम आहे आणि अभ्यासही तुमचा चांगला आहे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन वेताळ तुमचं स्वागत करतो. 4:13 झालेले आहेत. पहिला चेंडू 4:14 मैदानामध्ये पडेल. 4:14 पहिला चेंडू आहे आणि जिंकण्यासाठी 115 धावींची गरज मैदानामध्ये असणार आहे. एकीकडे जीवा 11 बॅटिंग करताना दिसेल. पोलीस लाईन विश्रांतवाडी एकीकडे वडगाव शेरी 11 मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना पहिला चेंडू सरळ खेळायचा प्रयत्न. DOT डॉट. सुरुवात चांगली आहे आणि तुमचा शेवटही नक्कीच चांगला आहे. त्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीत येऊ द्यायचे. विकासदादा राठोड आपल्याला विनंती आहे टॉस करण्यासाठी यायचं आहे. विकासदादा विष्णू जाधव वाकडा तिकडा इकडे बघा. जबरदस्त फटका. स्विच इट्स जातोय सीमा रेषा बाहेर. चौकार. ओम नॉन स्ट्राईकला असतील. अलोक तिवारी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतात. फुलोरचा चेंडू होता. एक चांगला फटका आपण बघतोय. गॅप मध्ये खेळलाय. फटका चांगला आहे. सुरेख फटका जातोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक. सीमा रेषा बाहेर. चौकार.
धानोरी स्पोर्ट्स आपल्या टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी यायचे मान्यवर या ठिकाणी आहेत. 8 धावा फलकावरती. पुन्हा एकदा स्विच आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथे. एक धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या फलक थोडीशी बदलते. धावसंख्या फलक एकने जाते पुढे. धावसंख्या फलक आहे 9. पहिलं शतक प्रगतीपथावर असताना 32 चेंडू बाकी आहेत आणि या 32 चेंडूंमध्ये बनवायच्या तुम्हाला 106 धावा. हो खोदून काढलाय चेंडू. फिल्डर आहे डाऊन द बॉल. इथे मात्र ओमचा कॅच मात्र एक सुंदर पकडला गेलाय. टिपलाय झेल. ओमचा संपलाय खेळ मैदानाच्या आत. क्लब वर्सेस धानोरी स्पोर्ट्स क्लब. धानोरी टीमने या ठिकाणी टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीमनी तयार राहायचे. जशी मॅच संपेल तसं आपलं लगेच मॅचला सुरुवात होईल. आपण बघतोय पहिल्या षटकातील 5व्या चेंडूवरती एक जबरदस्त विकेट मैदानाच्या आतमध्ये पडली गेली. 9 धावा एक गडी बाद आहेत आणि अजूनही या षटकातला एक चेंडू बाकी आहे. अर्थात 31 चेंडू आणि 106 धावींची गरज. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी. हो चांगला चेंडू होता. आपण बघतोय स्टंपवरती नक्कीच यॉर्करचा वापर केला गेला पण इकडे पंचांनी दंडित केला गेलाय. वाईट चेंडू. पंचांचे हात दोन्ही जमिनीला समांतर. धावा मिळतील अवांतर. एका धावेने धावसंख्या फलक पुढे 10 धावा फलकावर. अजून एक चेंडू बाकी आहे या षटकातील. चीच आपण बघतोय मोठा फटका मारायचा प्रयत्न पण कोणती धाव नसेल तिथे. पहिल्या षटकाला पूर्णविराम लागताच धावसंख्या फलक आहे 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 30 चेंडू बाकी आहेत आणि 105 धावींची गरज जीवा 11 ह्या टीमला. दोन्ही टीमा खऱ्या अर्थानं एका विजयाच्या दिशेने पळण्यासाठी धाव घेत आहेत. विजयासाठी तुम्हाला पळावं लागणार आहे. इकडे विजय त्याचाच होईल ज्याला मेहनत करता येईल. त्याला प्रामाणिकपणा मैदानामध्ये दाखवता येईल. दोन्ही टीमांमध्ये प्रामाणिकपणा आहे. विजयासाठी लढा मैदानाच्या आतमध्ये आहे. एक सुंदर मॅच मैदानामध्ये रंगते. आणि गोलंदाजी मार्कोते उभा आहे. वैयक्तिक पहिला आहे आणि सांघिक दुसरी ओव्हर. रितेश मंडल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करेल. पंचांच्या उजव्या बाजूने सातत्याने गोलंदाजी करत असतात. आधी बॅटरचा अभ्यास आणि मग गोलंदाजी. स्ट्राईकला विष्णू जाधव, नॉन स्ट्राईकला अरुण खंडे मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईकला असतील. 2 बॅटर आहेत तयार. गोलंदाज रितेश. बघूया पहिल्या चेंडूवरती काय उत्तर देईल. समोर आहे विष्णू जाधव. 9 चेंडूंमध्ये हो स्विच फुलू चेंडूवरती उत्तर देणार होते पण पंचांनी दंडित केलंय. येस 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 येस. थांबा. नक्कीच थोडासा व्यत्यय येतोय. नक्कीच कोणता चेंडू नसेल मैदानाच्या आतमध्ये. 10 धावा एक गडी बाद आहे. क्रिकेटचा आनंद आज कुणीही घेतो. पुढे येऊन चेंडूकडे बघितलं गेलं. दिशा देण्याचं काम केलंय. स्क्वेअर लेगला जातो चेंडू. सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा बनवल्या गेल्यात. तोपर्यंत चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. 2 बनवता इकडे तिसऱ्या धावेलाही पूर्णविराम दिला गेलाय. 3 धावा बनवल्या गेल्यात. चौथ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा बनवल्या गेल्यात. या 3 धावेने धावसंख्या फलक आहे 13 धावा. 13 आणि 17 आकडा हा खऱ्या अर्थानं क्रिकेटचा अशुभ आकडा मानला जातो. 83चा वर्ल्ड कप आठवला की 13 आणि 17 धावेंवरती भारताच्या 4 विकेटी हे अजूनही कोणी विसरू शकत नाही.
मग त्यानंतर कपिल देव मैदानामध्ये आले आणि चौकार मारला आणि 21 धावा हा शुभ खेळाला शुभ आकडा केला. तोच आकडा मैदानाच्या आतमध्ये 13 धावेवरती एक विकेट आहे. जीवा इलेवड एक चांगली बॅटिंग करत असताना वडगाव शेरी इलेवड मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना. हो, चेंडू स्लो टाकला गेलाय आणि त्याच्यावरती आक्रमण काय चढवता आलं नाही. अरोड चांगली बॅटिंग करतात. अनेक वेळा आपण त्यांना खेळताना बघितलं. 2 चेंडू खेळत अजून एकही धाव नाहीये. एकीकडे विष्णू जाधव आपण बघतोय 6 चेंडूंमध्ये 12 धावा म्हणून खेळतोय. रितेश मंडल चांगली गोलंदाजी 3 चेंडूवरती 3 धावा दिल्या गेल्यात. उलटा चेंडू मोठा प्रहार केलाय. फाईन लेगला जातोय. सीमा पार चौकार. सतरा आकडा ज्यावेळेस नजरेसमोर आलाय त्यावेळेस एक तर चौकार, एक तर षटकार, एक तर विकेट मैदानाच्या आतमध्ये गेली. आता इथे काय समीकरण असेल? 26 चेंडूंवरती 98 धाव्यांची गरज आहे. मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. तिथे आपण बघतो एक टप्पा घेत एक सिंगल बनवली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न नकार दिला गेलाय आणि याच बरोबरीने आपण बघतो एका धावीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक आहे 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जीवा 11 ही टीम. विष्णू जाधव अजूनही स्ट्राईकला चांगली बॅटिंग करते आणि 6 चेंडूमध्ये 12 धावा आहेत. आणि या ओव्हरचा शेवटचा चेंडू मैदानामध्ये टाकताना रितेश मंडल. विष्णू जाधव. व्हॉट अ टायमिंग. विष्णू जाधवच्या बॅट मधून बाहुबली षटकार. खेळ मैदानामध्ये संपताच धावसंख्या फलक आहे 24 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 24 चेंडू बाकी आहेत आणि 91 धावेंची गरज आहे. विनंती आहे दोन्ही टीमला थोडंसं फास्ट खेळा. यानंतर अजून एक महत्त्वाची मॅच आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच मैदानामध्ये रंगेल. 4:22 झालेली आहेत. त्यासाठी तुम्हाला फास्ट खेळणं गरजेचं आहे कारण ही मॅच संपल्यानंतर अजून एक महत्त्वाची मॅच आहे. खोलवरचा चेंडू आपण बघतोय सरळ खेळायचा प्रयत्न केला होता. ऑफसाईडला जातो. एक सिंगल मिळेल. एका सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक 25 रन लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 23 चेंडू आणि 90 धावेंची गरज आहे. आयुष्यामध्ये महत्व आणि किंमत कशाला जास्त असेल तर वेळेला. त्यासाठी वेळ पाळण्याची गरज आहे. सातत्याने आपण बघतो शाळा शिकतानाही वेळेची गरज, वेळ पाळावी लागते. काम करत असताना वेळेची गरज आणि वेळ पाळावी लागते. आणि क्रिकेट खेळताना सातत्याने तुम्हाला वेळ ही पाळावीच लागेल. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं संपवणं गरजेचे आहेत. 25 धावा झाल्यात. एक गडी बाद आहे. अजूनही 23 चेंडू आणि 90 धावेंची गरज. गोलंदाजी मार्कोला संजू राठोड मैदानामध्ये. संजू राठोडच्या या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. डाऊन द बॉल फिल्डर. प्रेक्षक वर्गाने नक्कीच तिथे हात वर केला असता पण एक चांगलं क्षेत्ररक्षण. अजित पाटील चांगलं क्षेत्ररक्षण केलं मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आयटीचा फायदा नक्कीच तिथे घेतला गेला. 26 धावेंवरती एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. अजूनही बघतोय 22 चेंडूंमध्ये 89 धावेंची गरज आहे. काय दिलाय पंच आताचा? प्रेक्षक वर्ग काय आहे तिथे बसणारा प्रेक्षक वर्ग सेफ आहे. तिथे एक खेळाडू आहेत ज्यांचा डीजे आहे. ते स्वतः डीजे मालक तिथे आहेत.
नक्कीच त्यांनी हात वर केलाय. थँक्यू. सेफ आहे चेंडू. हो, हेलिकॉप्टर उडवलंय तिथे. चांगला फटका. एक सिंगल मिळेल तिथे. आणि का सिंगलीमध्ये धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक आहे 27 धावा फलकावरती. एक गडी बाद. अजून 21 चेंडू आणि 88 धावींची गरज आहे. हाना मारा, झोडा, फोडा, तोडा, जे करायचे ते करा. शेवटचे काही चेंडू बाकी आहे. इतिहास तुम्हाला घडवायचा आहे. मी नेहमी सांगतो, इतिहास कोण घडवतो? विचितचा प्रयत्न केला होता. अंगावरती चेंडू आदळतोय. सिंगल मिळतोय तिथे. हलकीशी बॅटीची काढा आपण बघतोय. एका सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ 28 धावा. ज्याला 5 रुपयाचा पेन विकत घेता येतो त्याला इतिहास नाव लिहिता येतं. ज्याला कष्ट, ज्याला मेहनत करता येते, ज्याला संघर्ष करता येतो, त्याला मात्र इतिहास घडवता येतो. संघर्ष रडवतो आणि तोच संघर्ष तुमचा इतिहास घडवतो. पुढे सफल खेळायचा प्रयत्न. चेंडू अगदी सुरळीत टाकला गेलाय. थ्रो होईल का? रॉकेट थ्रो चुकला गेलाय. सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा नकार दिला गेलाय. एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्येमध्ये हलकीशी वाढ होते. धावसंख्या फलक 29 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 29 धावा, एक गडी बाद आहे आणि तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अर्थात 19 चेंडू बाकी आहेत आणि 86 धावेंची गरज. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 सीझन 3चा हा थरार. पंचांच्या उजव्या बाजूने पुन्हा एकदा संजीव राठोड. संजीव राठोडच्या या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. विष्णू जाधवच्या बॅटमधून हवाई सफर करत चेंडू झेललाय. टिपलाय झेल. संपला इथे विष्णू जाधवचा खेळ. रोहन पवार जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये. एकशे 15 धावेंचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये होतं. आपण बघतोय 34 धावेंवरती संघ जाऊन टेबलाय. जिवा 11 पोलीस लाईन विश्रांतवाडी. टायमिंग आहे तिथे. फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी पडली गेली. ऑनला पूल केला. एक सिंगल मिळेल. डबलचा प्रयत्न केला. डबल मिळतील तिथे. आणि या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक आहे 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 17 चेंडू बाकी आहेत. 79 धावेंची गरज आहे. थोडं फास्ट खेळा विनंती आहे दोन्ही टीमला. हिवाळ्याचे दिवस असले की दिवस हा आपल्याकडे कमी असतो. उजेडामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने मॅच संपवायच्यात. तिसऱ्या पंचांकडे येतोय आपण नक्कीच थ्रो साठी. हा चेंडू टाकताना बॉलरच्या हाताकडे नक्कीच लक्ष गेलंय पंचांचं आणि पंचांनी मात्र फेकी बॉलिंग आहे की नाही याच्याकडे नक्कीच आपण लक्ष देणार आहोत. 17 चेंडू आणि 79 धावींची गरज असताना बघूया प्लेअर डिलिव्हरी. यस, प्लेअर डिलिव्हरी आहे. अभ्यास चांगला असतो आणि ज्याचं वाचन चांगलं आहे त्याचे शब्द चांगले आहेत.
हो 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 हो, चेंडू बघून टोलवलाय. डाऊन द बॉल. इथे विकेट मिळेल मोठी. अजित पाटील चांगला झेल टिपलाय मैदानात. विकास मोरे मैदानाच्या आतमध्ये. आता विकास बद्दल सांगायचं म्हटलं तर खूप काय आहे. याच मैदानामध्ये मागल्या महिन्यामध्ये एक सुंदर स्पर्धा याच ठिकाणी पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेणारा विकास मोरे मैदानाच्या आतमध्ये. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं आणि एक चांगली बॅटिंग सुद्धा त्यांनी या मैदानामध्ये पार पाडली होती. विकास मोरे वाकड्या तिकड्या भाबडीचा हिरवा हिरवा पाला. इकडे तिकडे चौकार मारेगा विकास मोरे लेकिन झुकेगा नाही साला. मोरे चांगली बॅटिंग करतायत आणि एकीकडे प्रशांत कदम चांगली गोलंदाजी करताना. फुलकेलाय तिकडे अजित पाटील पुन्हा एकदा सुंदर झेल टिपलाय. मैदानाच्या आतमध्ये आहेत. न्यू बॅटरच्या स्वरूपात येथील विकास मोरेंची जागा घेऊन प्रशांत कदम चांगली गोलंदाजी करत असताना 2 विकेटी घेतलेत. ओहो चांगला टणखीला चेंडू अभ्यासात्मक चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतो इकडे 4 षटकांचा सामना मैदानामध्ये संपतोय. 40 धावा बनवल्या गेल्या 4 विकेटच्या नुकसानीवरती. थोडं फास्ट खेळा विनंती आहे. 4:32 झालेली आहेत. अजूनही 12 चेंडू आणि 75 धावेंची गरज आहे. तुम्हाला थोडं स्पीड देणं गरजेचं आहे. आणि गोलंदाज मार्गवरती तयार आहे सुंदर सिंग. येस येस. बघूया सुंदर सिंग आपल्या टीमसाठी काय करतील. भरपूर धावा आहेत 12 चेंडूंमध्ये बनवायच्या तब्बल 75 धावा. त्यानंतरची होणारी मॅच आपण बघणार आहोत राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब वर्सेस धानोरी स्पोर्ट्स क्लब. हो इथे बघा सुंदर सिंगचा पहिला चेंडू DOT डॉट. 40 धावा 4 गडी बाद आणि 5व्या षटकाचा पहिल्या चेंडू मैदानामध्ये खर्च. भूषण भागवत बघत मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करताना. भूषण बघत बॅटीची कडा आहे तिथे सेकंडरी रक्षक चांगला थ्रो करतील. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ. 41 धावा 4 गडी बाद. सुंदर सिंग चांगली गोलंदाजी करतायत. पहिलीच ओव्हर आहे आणि आपण बघतोय 2 चेंडूमध्ये एक सिंगल दिलाय. खरं तर प्रशांत कदमचं कौतुक करावं लागेल. 6 चेंडूमध्ये 11 धावा आणि महत्वाच्या 2 विकेटी घेतल्यात. पुन्हा एकदा थोडं सफल होऊन खेळायचा प्रयत्न केलाय आणि सफल झाल्यानंतर पंच नक्कीच अभ्यास करतील आणि निर्णय देतील. DOT डॉट चेंडू. 9 चेंडू बाकी आहेत आणि 74 धावेंची गरज. एक सुंदर आयोजन आहे सुंदर नियोजन आहे या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं. हो डबल कट केलाय. ओव्हरमध्ये जातोय आपण बघतोय ऑफ साईडला एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते बघता बघता 2 धावा बनवल्या गेल्यात. 43 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 8 चेंडू आणि 72 धावींची गरज आहे. चांगला फटका आहे. सरळ खेळायचा प्रयत्न केला होता पण आपण बघतोय ऑफला जाईन आणि एक सिंगल मिळतोय. एका सिंगलने धावसंख्येमध्ये आता 44 धावा 4 गडी बाद 4
5 शतक संपले गेले. अजून एक चेंडू बाकी आहे या षटकातील. जाग्यावरून खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्लो चेंडू टाकला गेलाय. DOT डॉट. शतक संपले गेले 5व्या क्रमांकाचं. उर्वरित 6 चेंडू आणि 71 धावींची गरज. वडगाव शेरी 11 ही टीम खऱ्या अर्थाने एक चांगल्या विजयाच्या दिशेने पळताना आपण बघतोय. एकीकडे जिवा 11 पोलीस लाईट विश्रांतवाडी खऱ्या अर्थाने एक चांगली बॅटिंग करताना दोन्ही टीमांमध्ये विश्वास आहे, ताकद आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्यावरती आहे. संघर्ष तुम्हाला करावे लागेल. शेवटचे 6 चेंडू आणि शेवटचे शतक घेऊन येतोय विजय धोत्रे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती उभा आहे. स्ट्राईकला आपण बघतोय अक्षय, नॉन स्ट्राईकला आहे भूषण. महाराष्ट्र पोलीस आहे, दोघंही चांगली बॅटिंग करतील. शेवटचा शतक 6 चेंडू आणि 71 धावींची गरज. हाना मारा, झोडा फोडा तोडा, जे करायचं ते करा. शेवटचे 6 चेंडू. टायमिंग आहे. हवेमध्ये चेंडू, डाऊन द बॉल. घेऊ की नको घेऊ. तयारी भरपूर झाली होती, पण थोडीशी तयारी अपुरी पडली. कॅच मात्र सुटला गेलाय. थ्रो खराब होतोय. ओ इथे इतका खराब की अजित पाटील सुद्धा थ्रो सोडतायत आणि चेंडू 1 नाही 2 नाही, किती धावा आहेत आम्हाला आता मोजावे लागतील. 6 धावा फलकावरती घेतल्या जाते. नवीन चेंडू नक्कीच मैदानामध्ये येईन. याच मैदानामध्ये 1 चेंडू आणि 7 धावा न बॅटेला लागता आपण बघितल्यात. तीच गंमत आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि ही चूक खऱ्या अर्थानं महागामध्ये पडते. संघाचं अभिनंदन. जिवा 11 50 धावा कंप्लीट. उलटा चेंडू दिलाय. साईडला पुल करत एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? थोडासा नकार दिलाय. येस, तिसऱ्या पंचांकडे येतोय आपण. विमरचा चेंडू आहे की नाही, नक्कीच हाईट होती चेंडूला. फुलटॉस नक्कीच उत्तर दिलं गेले. पंच आम्हाला नक्कीच सांगतील. डिसिजन पेंडिंग आहे. नो चेंडू आहे. हाईट होती चेंडूला. उघडा डोळे बघा नीट. मैदानामध्ये मिळतोय फ्री हिट. खोलवरचा चेंडू होता. हेलिकॉप्टर उचलण्याचा प्रयत्न आपण बघतोय. लॉगॉनला जातोय. एक सिंगल मिळेल. डबलचा प्रयत्न नक्कीच नकार दिला गेला. एका धावेने धावसंख्या फलक 53 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही शेवटचे 4 चेंडू बाकी आणि 62 धावेंची गरज. ना भूतो ना भविष्याचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटीची एज आहे तिथे आपण बघतोय. चांगला फटका होता, पुढे सजवला होता, पण त्यावरती मात्र कोणतीच धाव नसेल. DOT डॉट. चला पुढील दोन्ही टीम आमंत्रित करतो तुम्हाला. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब वर्सेस धानोरी स्पोर्ट्स क्लब. तयार रहा. शॉर्टपिच चेंडू आपण बघतोय. बॅटीची कडा. फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. कोण येतंय मैदानामध्ये न्यू बॅटर? नाव सांगा. येस, माय कॉलेज फ्रेंड पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. कमलेश पाटील. कॉलेजला असताना भरपूर क्रिकेट खेळले, पण आता मात्र ज्यावेळेस आपण एखाद्या कामामध्ये बिझी असतो त्यावेळेस आपल्याकडे खेळाकडे लक्ष जात नाही. बघूया शेवटचा 2 चेंडू बाकी आहेत आणि 62 धावींची गरज आहे. कमलेश पाटील स्ट्राईकला खेळतील. विजय गोलंदाजीला तयार. हो, उलटा फुलटा मारायचा प्रयत्न. DOT डॉट. 1 चेंडू आणि 62 धावेंची गरज.
काय होईल उत्तर देतील या शेवटच्या चेंडूवरती. ओहो हेलिकॉप्टर उचललंय. सलामी दिली स्पर्धेला. फिनिश करायचं तर असं करायचं. आता धैयान बघ भैया षटकार. आणि आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय